आई, आज आपल्याला ना स्वयंपाक नाही बनवायचा बरं. का बरं ग? त्या मालूताईंकडे जेवण आहे आपल्याला सर्वांना. कशाचं जेवण आहे? त्यांच्याकडे ना सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे आणि त्यानिमित्त आपल्या सगळ्या घरच्यांना जेवायला. आई, पण तुम्ही जेवायला येऊ नका बरं. का बरं ग? आई, मी सांगते ना तुम्हाला, तुम्ही जेवायला येऊ नका नाही म्हणा. मी जेवायला येईल. अरे ऐका माझं, नाही, मी येणार जेवायला. माझ्याकडे एक आयडिया आहे ना. हा, सांग. ना सांगते की तुम्हाला खाली बसता येत नाही आणि तुम्ही जेवायला येऊ नका. मला बसता येते खाली, मी येते अरे जेवायला. हो, मला माहिती आहे तुम्हाला खाली बसता येते, हा. पण मी त्या मालूताईला सांगणार हा. की तुम्हाला खाली बसता येत नाही आणि टिफिन द्या म्हणून. हो का? आणि टिफिन जर आणला की नाही आपण त्यांच्या घरून, हा. तर ते टिफिन मध्ये जास्त जेवण देतात आणि मग आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाक करायचं कामच नाही. अगं बाई, हे माझ्या लक्षातच नाही मग आलं. आहे की नाही मी हुशार? अगं बाई, माझी मग खूप हुशार आहे. थांबा, मी टिफिन घेऊन येते. हा, घेऊन ये. हा थांबा. हा बघा, हा टिफिन देते. हा, हं. आणि मग आपल्याला मस्त टिफिन संध्याकाळी पुरते सकाळी पुरते. हो. आहे की नाही मी हुशार? बापरे, खूप हुशार आहे. पण तुम्हाला काही कदरच नाही ना माझी. हं. हा, आणते मी टिफिन. तिच्या स्वयंपाक करणं जीवावर येते, म्हणून अशा काही काही आयडिया काढते. कोण करण बाई तो रोज रोज स्वयंपाक? एखाद्या दिवशी आराम पाहिजे की नाही पाहिजे आपल्याला? मग काय तो कंटाळा येतो. चला देऊन येऊ टिफिन आपण.